तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. स्वागत करतो तुमच्या आजच्या ब्लॉगिंगमध्ये. तर आज आम्ही चालले औरंगपुरा, पैठण गेट आणखी सिद्धार्थ गार्डन. तर आजची ट्रिप खूप मजेदार असेल, मजा येईल. आज पण किशोर भाऊ, मी आणि आमचे ड्रायव्हर, आमचे मालक, माझे मामा श्री पप्पू मामा आलेले आहे. आणि आणखीन मी 2-3 दिवसापासून तब्येत खराब होती माझी, तर मी येऊ शकत नव्हतो. तर आजची ब्लॉगिंग चालू करूया. तर मित्रांनो, आज माझ्या मामाची तब्येत चांगली नाही आहे, पोट दुखत आहे. तुम्ही त्यांची हालत अशी बघू शकता, एकदम खराब थोबाड घेऊन आलेले आहेत. आणि आज आम्ही तिघं पण उशिरा उठलो. आज मी पण खूप बुरस आले, माझा थोबाड एवढा गंद दिसतंय. किशोर भाऊची पण जरा तोंड थोडा वेगळं दिसतंय, पण हे जरा टापटीप दिसत आहे. पण आम्हा दोघांना बघून हसू नका. आजचा दिवस गेला उशीर. आज आम्ही मार्केटमध्ये असंच थोबाड घेऊन फिरतोय. आणि आणखीन नॅचरल ब्युटी बाबा माझी म्हणतो दिसते. नॅचरल ब्युटी पावडर लावून आल्यानं नॅचरल ब्युटी असं म्हणू शकत नाही. तर आज मामाची तब्येत खराब आहे, तर ब्लॉगिंगची सुरुवात मीच केलेली आहे. आज मामाचं पोट दुखत आहे, हालत खराब आहे थोडी. आज तिघं उशिरा उठलो. आणि आता सध्याला आम्ही रस्त्यावर आहे, मेन लागलो जाणार रोडला लावून गेलो. पण किशोर भाऊ झोपले नाही आणखी. जाऊ द्या, होत राहतं. गाडीची हवा कमी वाटते राव. गाडी एका साईडला थोडी क्रॉस करत चालेल असं वाटतंय मला. मागच्या लागली हवा कमी वाटतं, काय माहित आता बापाला. तर मित्रांनो, उद्या आज 18 तारीख, उद्या आपली शिवजयंती आहे. तर तयारी खूप धूमधामनी चालू आहे. तर तिकडं बघा, महाराजांच्या आजूबाजूला कंपाऊंड भगवे रंगाने केलेले आहे. भगवा झेंडा वाटतं झाले. तर मित्रांनो, आज 18 तारीख, उद्या 19 फेब्रुवारी म्हणजे आपली शिवजयंती. आणि आता आपण आलोय क्रांती चौकामध्ये. हे तुम्ही बघू शकता, हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा प्रकारे इथं सजावट केली आहे. हा ब्रिजवरचा सीन आहे. पूर्ण भगवा कपडा लावला आहे सगळ्यातून. आणि खालची तयारी वेगळीच. आपण येताना खालून येऊ, तुम्हाला खालचा सीन दाखवतो. आणि हा क्रांती चौकचा ब्रिज आहे. आता आपण ब्रिज क्रॉस केलाय. तर मित्रांनो, आपण आता ब्रिजच्या खाली उतरलोय. आणि हे दोघं माझे चमचे, दोन्ही खरगटे झाले. आज यांच्या घरी पाणी नव्हतं म्हणून खरगटे झाले. आणि ह्यो तर बिचारा आजारीचे, 2 दिवस झाले सुट्ट्या मारल्या. आणि आज आला आहे. 2 दिवसापासून ब्लॉगिंग बंद होती याच्यामुळेच. कारण की माझा मूळ कॅमेरामॅन तर हाच आहे. कारण की मी गाडी चालत असताना मला कॅमेरा पकडायला थोडी अडचण होते, म्हणून प्रणय कॅमेरा पकडत असतो. आणि आपण आता आलोय बघा, हे आहे सुप्रीम कोर्ट. हा छोटा म्हणजे फॅमिली कोर्ट आहे. हा छोटा म्हणला जातो संभाजीनगर मध्ये. भलेशी मोठा आहे, ते खूप छोटा आहे. हे तर सिद्धार्थ गार्डनच्या डॅम हॉटेलवर आलोय. आणि इथे जार टाकतायत, हे डॅम हॉटेल. मी दोघं जण चालले जार घेऊन, किशोर आणि प्रणय. इथं साईन घ्या. काढून घ्या. साईन घ्या. वाह ओम फो, वाह भैया. सही घ्या, काढून घ्या. हा, नंबर. चांगलं काम झालेलं आहे इथं. शुभ कार्याने तुमच्या हाताने. हा, एकदम भारी झालं. पेन देऊन द्या. पेन नाही,
पेन द्या पेन. पाडून घ्या. इथं टाका पहिले. टाकला ना, हाणला ना. असं माझ्यात मोबाईल आहे म्हणून थोडं तुम्हाला मी काय काय आपण काढणार तू काढल्याशिवाय थोडी दिवस जाणार आहे का. टाईम कमी असल्यावर माझी छोटे मामा बाहुबली बनता. बघा कसे 2-2 चालू लागले डायरेक्ट. या टाइम खूप कमी. ती दुकान उघडली बाजूची म्हणून गेले मामा. हे बघा बाहुबली. या तर मित्रांनो बघा उद्या शिवजयंती आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आणि एवढी तयारी झाली बघा उद्यासाठी. सगळे तो बँड लावले आणि छत्रपती शिवाजी महाराज जे तो खालचं जे पूर्ण मावळे वगैरे दाखवलेले ते पूर्ण कलरिंग केलं आहे. काम कम्प्लीट झालं आहे. आता फक्त एकच दिवस बाकी. तर मग उद्या भेटू मित्रांनो. इथं तुम्हाला उद्याचं जल्लोष दाखवतो शिवजयंतीचं. किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे जमा होतात तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो मी तुम्हाला. त्यासाठी एवढी तयारी. ते शिवाजी महाराजची स्टॅच्यू आहे आणि झेंडे वगैरे किती बघा इथं विक्रीसाठी म्हणजे स्टॉल लागलेले आहेत. आणि हा चौक आहे आकाशवाणीचा. सॉरी हा आकाशवाणी दूध डेअरी चौक आहे. तर मित्रांनो हा आला आता मोंढ्या नाक्याचा पूल. मोंढ्या नाक्याचा ब्रिज आपण खाली उतरलो आहे आणि या साईडला बघा किती मोठ्या प्रमाणात झेंडे विक्री चालू आहे. पूर्ण इथून दिन सगळं भगवत झालं आहे. हे बघा आपलं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ. इथं या साईडला पण झेंडे आहेत. तर मित्रांनो आजचे ज्याचे सप्लाय संपले ज्याची ट्रीप संपली आजची. हे मामा बोले मग काय करावं ट्रीप संपली तर. उपकार केले का आमच्यावर. सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करून घ्या. त्यांचं चालू राहील. बाय. आज